योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 5. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 5. परमेश्वराच्या कोकऱ्याचा साक्षात्कार. परमेश्वराच्या कोकऱ्याचा साक्षात्कार. जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातावर पाठपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली अशी पुस्तकांची एक गुंढाळी मी पाहिली. आणि पुस्तकाचे शिक्के फोडून ते उघडावयास कोण योग्य आहे असे मोठ्याने ओरडणारा एक बलवान परमेश्वर दूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणी हे पुस्तक उघडावयास किंवा त्यात पहावयास समर्थ नव्हता. हे पुस्तक उघडावयास किंवा त्यात पहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मी फार रडलो. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नको. पहा, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळविला. तो त्याचे 7 शिक्के फोडून पुस्तक उघडण्यास योग्य आहे. तेव्हा राजासन व 4 प्राणी ही आणि वडील मंडळ ह्यांच्यामध्ये ज्याचा जणू का वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले परमेश्वराचे 7 आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ते पुस्तक घेतले. त्याने पुस्तक घेतले तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या सगळ्या वडील मंडळाच्या जवळ वीणा व धुपाने भरलेली सोन्याची धुपाटणी होती. ती पवित्र जनांच्या प्रार्थना आहेत. ते नवे गीत गातात. ते असे, तू पुस्तक घ्यावयास व त्याचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, भाषा, लोक व राष्ट्रे यातले इसम आमच्या परमेश्वरासाठी विकत घेतले आहेत. आमच्या परमेश्वरासाठी त्यास राज्य व याजक असं केलं आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करीत आहेत. तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील यांच्या सभोवती बहुत स्वर्गदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या अयुतांची अयुते व सहस्त्रांची सहस्त्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुती ह्याचा स्वीकार करण्यास योग्य आहे. स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, समुद्रावर जी प्रत्येक वस्तू आहे ती आणि त्यातील सर्व यास मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला याला व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव व सत्ता ही युगानुयुग असोत. तेव्हा ते 4 प्राणी म्हणाले, आमेन. आणि वडील मंडळींनी पाया पडून दंडवत केला.